हाय मंडळी, कशी काय मजेत आहे ना? मजेतच राहायचं. तर चला आजच्या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत शोभा नारळाच्या केसरापासून काय तयार करते. कशी बघा फुलांची बाग भरली आपली. तर चला ते मागं काहीतरी करते. हे बघा आपलं जास्वंदीचं झाड. तर आज आपण शिकायचं आहे नारळाच्या केसरापासून काय करता येतं. ती शोभा सांगणार आहे काय करता येतं ते बघूया कुठंच आहे. इकडं मस्त बघा वातावरण आहे केरळमध्ये. केरळमधले छान छानसे व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वांनी लाईक करा या व्हिडिओला. आवडला तर नक्कीच. इथं फणसाची झाडं बघा, फणस यायला लागले ते मस्तपैकी. हे बघा फणस कशी यायला लागले ते बघा वरती गेलं. वाव, किती फणस मस्त आहे ते. तर चला आपण मेन विषयाकडे वळूया आता. शोभा इथं बसली काहीतरी करत. बघा काय करते. नारळाची केसर. पण त्याच्यापासून काय करायचं चाललंय तुझं? नारळाची केसर त्याच्यापासून भांडी घासायलाही उपयोग होतो का नाही? असलं ते चांगलं असतं व नारळाचं पहिलं असलंच होतं का नाही? हे अशी लांब लचकाची केसर काढायची म्हणजे भांडी घासायला त्याचा उपयोग असतो. परत अंग घासायचं झालं तरी आपल्याला, असं हातपाय घासायचं झालं तरी हे आयुर्वेदिक आहे का नाही? मस्तच माहिती. आता कसलं निघाले ब्रश हे ती लागतं त्यानं. हे कसं हे काय करायचं माहिती आहे का? हे अशी केसर काढायची मस्तपैकी अशी हे अशी लांबडी अशी एक असं बारकं बारकं पण नाही घ्यायचं असलं. हे असलं पण नाही, हे लगेच तुटून जातं. तर त्यासाठी हे बघा मी किती मस्तपैकी केले हे असं. आणि ही असं घाण काढायची सगळी आणि ह्याची गुंडाळी अशी करून ठेवायची मस्तपैकी. हे असे हे अंग घासायला म्हणा, आपले भांडी घासायला म्हणा, हे आयुर्वेदिक आहे, चांगलं असतं. आणि भांडी घासायचा आपण चोथा असतो का नाही, त्यानं ते कसं काय त्याला म्हणते, ते तारा तुटून जाते. इकत पैसे पण घालवायचे, हे आपलं फुकट आहे का नाही? ते तारा तुटून जाते. त्यामुळे ते भांडी ही घासून आपण काय काय असं ते चोथा बाद झालं म्हणजे ते राहतं, थोडं थोडं कण राहते ती का नाही? मग ते तसंच राहते ती. त्याच्यासाठी हे असलं लय भारी आयुर्वेदिक. तर सर्वांनी असं पैकी आहे. तर आता मी पण केलं, आता घेणार आहे आता मी भांडी घासायला. आता तर छोटीशीच पण आपली छानशी माहिती कोणाला माहीत नसेल त्यांच्यासाठी. ज्यांना माहीत असेल ते करतच असते. नारळ पण गावड पण असते, त्याला केसर पण असते. ते पण केरळची ही अशी असते ती बघा, अखंड नारळ. हो, आपल्यात नारळाची झाडं पण आहे ती बघा इकडं अशी. हे बघा नारळाचं झाड उंचीचे उंच गेले, त्याच्यामुळं नारळ विकत आणायला लागत नाही. ती फुकट नारळ असते. तर फुकट म्हणजे फुकट म्हणजे असं फुकट कसं झाडं आहे ती, त्याच्यामुळं आहे ती फुकट. तर हे बघा नारळाचं झाड कसं नारळ गच लागले. ती मनानं पण पडते. ती एक 4 महिन्यात नसं एक माणूस बोलवायचं, ती सर्व चढतं नारळ खाडे फेकतं. तर असं आपलं येतच नारळ येतं. तर कशी काय वाटलं मित्रांनो माहिती, कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच केरळमधील व्हिडिओ पाहण्यासाठी नवीन कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा सुपारीचं झाड पण मस्तपैकी केरळमध्ये असते ती. तर चला ओके, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ ज्याने संपूर्ण पाहिला त्यांच्या मनापासून धन्यवाद.